नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवानराव सारंग, असोसिएट प्रोफेसर, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. रिसर्च मेथडॉलॉजी, असेसमेंट ऑफ लर्निंग, ॲक्शन रिसर्च या तिघांचं एकत्रीकरण करून मी रिसर्च मेथडॉलॉजीवरचे MCQ तयार केलेले आहेत. यापूर्वी आपण माझ्या 4 व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे, म्हणून तुमच्यासाठी मी आणखीन काही व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेली आहे. आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया रिसर्च मेथडॉलॉजी MCQ शैक्षणिक संशोधन यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न भाग क्रमांक 5. पहिला प्रश्न आपण बघूया. शैक्षणिक संशोधन म्हणजे अशी कृती की शैक्षणिक परिस्थितीमधील वर्तनशास्त्राच्या प्रगतीच्या दिशेने गतिमान झालेली असते, असे कोणी म्हटले आहे? याचे पर्याय आहेत F.L. व्हिटने, दुसरा पर्याय आहे W.M. टेव्हर्स, तिसरा पर्याय आहे W.S. मुनरे आणि चौथा पर्याय आहे जॉन W. बेस्ट. याचं उत्तर आहे W.M. ट्रेव्हर्स. पुढचा प्रश्न बघूया. शैक्षणिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये कोणत्या समस्येचा समावेश होतो? शैक्षणिक, पहिला पर्याय, दुसरा पर्याय समाजशास्त्रीय, तिसरा पर्याय तात्विक, चौथा पर्याय मानसिक. याचं उत्तर आहे शैक्षणिक. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा जनसंख्या विषम असते तेव्हा खालीलपैकी कोणती नमुना निवड पद्धती जास्त कार्यक्षम परिणाम देते? पर्याय आहेत. पहिला पर्याय गुच्छ न्यादर्शन, दुसरा पर्याय आहे स्तरीय न्यादर्शन, तिसरा पर्याय आहे यादृच्छिक न्यादर्शन, चौथा पर्याय आहे सहेतुक न्यादर्शन. याचं उत्तर आहे स्तरीय न्यादर्शन. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. व्यक्ती अभ्यास पद्धती काय आहे? याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय सर्वेक्षण अभ्यास, दुसरा पर्याय आंतरसंबंध अभ्यास, तिसरा पर्याय विकासात्मक अभ्यास, चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे आंतरसंबंध अभ्यास. इंटर रिलेशनशिप स्टडीज हे व्यक्ती अभ्यासामध्ये असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या प्रकारच्या संशोधनात कृती परिकल्पना आवश्यक असतात? पहिला पर्याय आहे सर्वेक्षण संशोधन, दुसरा पर्याय आहे ऐतिहासिक संशोधन, तिसरा पर्याय आहे कृती संशोधन आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे कृती संशोधन. कारण कृती संशोधनामध्ये शिक्षकच त्या ठिकाणी संशोधक असतो आणि अंमलबजावणी करणारा सुद्धा शिक्षकच असतो, म्हणून त्याला कृती परिकल्पना मांडाव्या लागतात. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती पायरी कृती संशोधनात खूप महत्वाची आहे? पहिला पर्याय आहे उपयोजन, दुसरा पर्याय आहे पाठपुरावा, तिसरा पर्याय आहे दोन्ही A आणि B आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे पाठपुरावा. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्नांचे कोणते प्रकार आहेत? संशोधनासाठी जेव्हा आपण प्रश्नावली तयार करतो तर त्या प्रश्नावलीमध्ये आपण विविध प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी टाकत असतो. मुख्यतः प्रश्नावलीचे प्रकार कोणते आहेत ते आता आपण या पर्यायामधून बघूयात. पहिला पर्याय आहे मुद्रित आणि अमुद्रित, दुसरा पर्याय आहे बंदिस्त आणि मुक्त, तिसरा पर्याय आहे दोन्ही A आणि B आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे बंदिस्त आणि मुक्त, क्लोज्ड अँड ओपन. पुढचा प्रश्न बघूया. सर्वेक्षण प्रश्नावलीत तुमचे नाव काय आहे? हा प्रश्न कोणत्या ठिकाणी विचारणे योग्य आहे? आपण जी प्रश्नावली तयार करून प्रतिसादकांकडे जेव्हा देतो तेव्हा आपण त्या ठिकाणी त्यांचं नाव विचारतो त्या प्रश्नावलीमध्ये, तर ते कुठं असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहतोय. याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय सुरुवातीला, दुसरा पर्याय आहे मध्यभागी, तिसरा पर्याय आहे शेवटी आणि शेवटचा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे सुरुवातीला. पुढचा प्रश्न बघूया. संशोधनाच्या कोणत्या तंत्रात समोरासमोर चर्चा केली जाते? याचा पहिला पर्याय आहे प्रश्नावली,
दुसरा पर्याय आहे मुलाखत, तिसरा पर्याय आहे निरीक्षण, चौथा पर्याय आहे समाजमिती. तर याचं उत्तर आहे मुलाखत. मुलाखत मध्ये आपण फेस टू फेस कन्व्हर्सेशन करत असतो. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते प्रश्नावलीचे प्रकार आहेत? तर पहिला पर्याय आहे नियंत्रित आणि अनियंत्रित, दुसरा पर्याय आहे संरचित आणि असंरचित, तिसरा पर्याय आहे दोन्ही ए आणि बी, चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे संरचित आणि असंरचित, स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणती प्रश्नावलीची मर्यादा आहे? तर याचा पहिला पर्याय आहे विश्वसनीयता व सप्रमाणता कमी असते, दुसरा पर्याय आहे विश्वसनीयता व सप्रमाणता जास्त असते, तिसरा पर्याय आहे वेळेची बचत होते, चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. तर आपण याचं उत्तर बघूया, विश्वसनीयता व सप्रमाणता कमी असते. पुढचा प्रश्न आपण पाहतोय. निरीक्षण म्हणजे डोळ्याद्वारे प्रत्यक्ष घडत असलेल्या घटनांसंबंधी क्रमबद्ध व विचारपूर्वक केलेले अध्ययन. हे विधान कोणी केले आहे? तर याच्यासाठी पर्याय आहे पहिला गुड आणि हॅट, दुसरा पर्याय आहे गुड आणि स्केट्स, तिसरा पर्याय आहे P.V. यंग, चौथा पर्याय आहे जॉन W. बेस्ट. याचं उत्तर आहे P.V. यंग. पुढचा प्रश्न बघूया. रोशार्क इंक ब्लॉक टेस्ट ही कोणत्या प्रकारची चाचणी आहे? याचे पर्याय आहेत अप्रक्षेपण चाचणी, दुसरा पर्याय आहे प्रक्षेपण चाचणी, तिसरा पर्याय आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा पर्याय आहे अभियोग्यता चाचणी. याचं उत्तर आहे प्रक्षेपण चाचणी, प्रोजेक्टिव्ह टेस्ट. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थ्याने ग्रहण केलेले ज्ञान, कौशल्य आणि क्षमता यांच्या मापनासाठी तयार केलेला अभिकल्प म्हणजे संपादन कसोटी होय असे कोणी म्हटले आहे? तर पहिला पर्याय आहे राईट स्टोन, दुसरा पर्याय आहे सॅक्स, तिसरा पर्याय आहे फ्रीमन आणि चौथा पर्याय आहे सुपर. याचं उत्तर आहे सुपर. पुढचा प्रश्न बघूया. संपादन चाचणीचे प्रकार काय आहेत? पहिला पर्याय आहे शिक्षक निर्मित संपादन चाचणी, दुसरा पर्याय आहे प्रमाणित संपादन चाचणी, तिसरा पर्याय आहे दोन्ही ए आणि बी आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. संपादन चाचणी ही अचिव्हमेंट टेस्ट असते. ही टेस्ट दोन प्रकारची असते, एक स्वतः शिक्षक तयार करतात आणि एक असते स्टँडर्डाइज केलेली संपादन चाचणी. म्हणून याचं उत्तर आहे दोन्ही ए आणि बी. पुढचा प्रश्न बघूया. संशोधनात कोणत्या ई साधनांचा वापर केला जातो? संशोधनामध्ये ई साधनांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. सद्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण बघत आहोत की कोविडचा काळ सुरू असल्यामुळे, कोरोनाचा काळ सुरू असल्यामुळे आपल्याला संशोधनाचं काम करण्यासाठी आपण जी काही प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती गोळा करतो त्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात ई साधनांचा वापर करत आहोत. तर कोणती ई साधनं आहेत? तर याच्यामध्ये पहिलं आहे पर्याय ईमेल, दुसरा आहे इंटरनेट, तिसरा आहे वेबसाईट आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. ईमेलच्या माध्यमातून आपण प्रश्नावली पाठवतो, इंटरनेटचा यूज करून त्याच्याद्वारे पण आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहतो, वेबसाईटचा वापर आपण करतो, वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आपण आपल्या संशोधनासाठी, पूर्व संशोधनाचा आढावा घेण्यासाठी त्याचा उपयोग करतो. म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ दी अबोव. पुढचा प्रश्न बघूया. चांगल्या मापन साधनांचे वैशिष्ट्ये काय आहेत? आपण जे काही साधन संशोधनासाठी तयार करतो तेव्हा ते साधन संशोधनाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला या निकषांच्या माध्यमातून आपल्याला ते साधन चांगलं आहे की नाही हे ठरवता येतं. तर त्याचे कोणकोणते निकष आहेत किंवा त्याच्या कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया. पहिला पर्याय आहे सप्रमाणता, विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता, पर्याप्तता, उपयुक्तता, भेदभाव क्षमता. दुसरा पर्याय आहे सप्रमाणता, विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता, विस्तार, उपयुक्तता आणि भेदभाव क्षमता. तिसरा पर्याय आहे सप्रमाणता, प्रमाणीकरण, विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता, पर्याप्तता, उपयुक्तता आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे पहिला पर्याय सप्रमाणता, विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता, पर्याप्तता, उपयुक्तता आणि भेदभाव क्षमता. व्हॅलिडिटी, रिलायबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, ॲडिक्वेसी, युजेबिलिटी अँड डिस्क्रिमिनेशन. पुढचा प्रश्न बघूया.
चाचणीची विश्वसनीयता निश्चित करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो? याचे पर्याय आहेत. पहिला, एकच कसोटी 2 वेळा देणे. दुसरा पर्याय आहे समांतर कसोटी पद्धत. तिसरा पर्याय आहे कसोटीचे समान 2 भाग आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. टेस्ट रिटेस्ट मेथड, पॅरलल फॉर्म्स मेथड आणि स्प्लिट हाफ मेथड. तर हे तिन्ही आपण चाचणीची विश्वसनीयता ठरवण्यासाठी या पद्धतींचा उपयोग करतो. पुढचा प्रश्न बघूया. जॉर्डनच्या मते सप्रमाणतेचे प्रकार काय आहेत? पहिला पर्याय आहे क्रियायुक्त व कार्यमुक्त. दुसरा पर्याय आहे आंतरिक व बाह्य. तिसरा पर्याय आहे घटकात्मक व दर्शनी. चौथा पर्याय आहे आंतरिक व कार्यमुक्त. याचं उत्तर आहे इंटरनल अँड एक्सटर्नल, आंतरिक व बाह्य हे सप्रमाणतेचे 2 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. चाचणीच्या प्रमाणीकरणाच्या अटी काय आहेत? पहिला पर्याय आहे चाचणीचा आशय, आकार व रचना. दुसरा पर्याय आहे चाचणी देण्याची व मूल्यमापनाची पद्धत. तिसरा पर्याय आहे चाचणीच्या गुणांचे अर्थनिर्वचन. चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ अ स्टँडर्डाइज्ड टेस्ट? कंटेंट, एरिया, साइज, स्ट्रक्चर टेस्ट, टेस्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग प्रोसिजर, इंटरप्रिटेशन ऑफ टेस्ट स्कोर. ऑल ऑफ दी अबोव हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 20 प्रश्न रिसर्च मेथोडॉलॉजीचे MCQ पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबूया आपण इथे. परत एकदा धन्यवाद.